नागपुरातील अनगर ग्रामपंचायत निवडणूक प्रकरण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीवर टीका केली। राष्ट्रवादीने कुटुंबियांवर टीका केली। भाजप नेते बाळाराजे पाटील यांचं अजित पवारांना उत्तर। बाळाराजे पाटील यांनी अनगरकरांचे आभार मानले, तसंच जी भावना तयार झाली ती बाहेर पडली असंही बाळाराजे पाटील यांनी म्हटलं। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायती ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे। प्राजक्ता पाटील आहे नूतन नगराध्यक्ष विनोद म्हणून जे आहे ते निवडून आले आहेत। त्या निमित्ताने आज अनगर मध्ये जे आहे तो मोठा जल्लोष करण्यात आला। काल रात्री जल्लोष करण्यात आला। बाळाराजे पाटील जे आहेत त्यांनी काल रात्री जे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज दिलं पण त्यांच्याशी बातचीत करणार होतं। काय सांगाल, काल बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर आपल्याकडून जल्लोष करण्यात आला आणि आपण अजित पवारांना एक चॅलेंज दिलं, काय होतं त्याच्यात? नाही, चॅलेंज वगैरे असं काही म्हणता येणार नाही। हे बघा, गेल्या 5 वर्षांपासून दादांचे काही कार्यकर्ते वारंवार आमच्या कुटुंबावर, माझ्या वडिलांवर, माझ्या भावावर, आमच्या गावावर अतिशय खालच्या पातळीची जाऊन टीका करत होते। परंतु ते आम्ही सहन करत होतो। ठीक आहे, राजकारण आहे म्हणजे टीका टिप्पणी होत असते, परंतु आम्ही राजकारण करत असताना कधी वैयक्तिक जाऊन कोणावर टीका केली नाही आणि आमच्या विरोधकांनी सुद्धा कधी आमच्यावर केली नाही। ही तालुक्याची संस्कृती आहे। मुख्यमंत्री महोदय असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। आमचं कौतुक आमच्या गावाचं त्या ठिकाणी केलेलं। पण आज आपण बघतोय एखादं कुटुंब, 4 जणांचं कुटुंब हे फार काळ एका घरात राहू शकत नाही, परंतु आताच्या काळामध्ये 15,000 लोकसंख्येचं असणारं गाव हे एका विचाराने त्या ठिकाणी चालतंय। आणि आज देशात पहिली नगरपंचायतची निवडणूक ही बिनविरोध आणि ती पण भारतीय जनता पार्टीची होते, म्हणून निश्चित त्यांना खूप त्या ठिकाणी आनंद